तुम्ही सर्व भक्त व भाविकांचे ह्या आज आमच्या आगळ्या वेगळ्या अशा आध्यात्मिक चर्चेत मनपूर्वक सगळ्यांचे स्वागत आहे। आज हा काय आमचा एक वेगळा आध्यात्मिक अशी जी चर्चा आहे, त्या चर्चेचं जे मुख्य प्रयोजन आहे ते म्हणजे आत्मज्ञान, म्हणजेच आपलं जे स्वस्वरूप आहे, आपलं जे स्वस्वरूप आहे ते स्वस्वरूप कसं ओळखावं आणि त्यासाठी जो मार्ग दिला आहे, जो अध्यात्मामध्ये जो खरा मार्ग दिलेला आहे, म्हणजेच जसं इथे जे समर्थ रामदास स्वामी होते, ते रामदास स्वामींनी जे दासबोधामध्ये जे काय विश्लेषण केलं आहे, त्या दासबोधामध्ये समर्थांनी सांगितलं आहे की ज्या नवविधा भक्ती आहेत, ऐका घेता म्हणजे नवविधा भक्तीमध्ये ज्या पहिल्या काही 8 भक्त्या सांगितल्या आहेत, ज्या आपण नेहमी रोजच्या रोज करतो आणि ते सर्वांनाच माहिती आहे, आणि त्या भक्तीमध्ये ज्या आपल्याला देवाची अर्चना किंवा देवाची प्रार्थना, नामस्मरण इत्यादी जे काही सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये भगवंतांनी म्हणजे समर्थांनी असं सांगितलं आहे की ह्या 8ही भक्त्या आहेत, त्यामध्ये तुम्हाला जी काय एक शुद्धता, तुमच्या मनाची जी शुद्धता, जी पावित्र्य आहे ती वाढतेच, आणि अंती ज्यावेळी तुम्ही ज्या इष्टदेवतेची मनपूर्वक भक्ती केलेली असते, पूजा केलेली असते, प्रार्थना केलेली असते, मग नंतर आपल्याला अंती त्या लोकी म्हणजे ज्या आपल्या इष्टदेवतेचं आपण नेहमी स्मरण केलेलं आहे, तिथे आपल्याला मग पुढे प्रस्थान होतं। म्हणजे त्याच्यासाठी समर्थांनी सांगितलं आहे की 3 स्थित्या सांगितल्या आहेत। एक सांगितले समीपता, सलोकता, समीपता आणि स्वरूपता। आता सलोकता म्हणजे काय की ज्या इष्टदेवतेचे आपण भक्तिपूजन केलेलं असतं त्या देवतेकडे आपण अंती जातो, त्याच्यानंतर त्या देवताकडे म्हणजे तुमचे कुठचेही देवता असेल त्यांची आपण त्यांच्या समीप असतो, आणि त्याच्यानंतर त्या देवाबरोबर आपण एकात्तर स्वरूप होतो। म्हणजे ही जी 3 अवस्था आहे, ह्या ज्या 3 सांगितलेल्या आहेत, समीपता, सलोकता, समीपता आणि स्वरूपता। आता ह्या जरी चांगल्या असल्या तरी आणि आपल्याला म्हणजे ते फळक जरी असल्या तरी जसा आपला पुण्यक्षय होतो, आपला पुण्यक्षय झाला की परत आपल्याला भूलोकी ह्या इथे जन्म घ्यावा लागतो। मग त्याच्यासाठी त्या जन्ममरणाचा जो काय फेरा आहे तो चुकवण्यासाठी इथे समर्थांनी सर्वात गहन असं सांगितलं आहे, ती म्हणजे आत्मनिवेदन अशी ही जी 9वी भक्ती सांगितली आहे। कुठली सांगितली आहे तुम्ही बोलू शकता? कुठली? आत्मनिवेदन। म्हणजे आत्मनिवेदन ही जी भक्ती सांगितली आहे ती फार महत्त्वाची सांगितलेली आहे, आणि शक्यतो आपण आपल्या ह्याच्यामध्ये काय आपल्याला कल्पना नसते, पण त्या भक्तीकडे शक्यतो कोण वळत नाही। म्हणजे थोडक्यात सांगायचं असं की देवभक्ती सर्वच करतात, परंतु आत्मभक्ती म्हणतात ते आपल्याला तेवढं जमत नाही कोणाला। मग ती आत्मभक्ती म्हणजे नेमकं काय, तर समर्थ म्हणतात की आपल्या अंतर्यामी आपण जे शुद्ध स्वरूप, केवळ चिदस्वरूप, चिदघन जे परमात्मा आपलं जे निज स्वरूप आहे, त्या परमात्म्याची आपल्याला स्वतःला झालेली ओळख, आणि ती ओळख होण्यासाठी आत्म अध्ययन म्हणजे हा अध्यात्म जो आहे तो आपल्या अध्ययनाचा विषय आहे। आपल्या स्वरूपाचा आपल्याला अध्ययन करणे, आपल्या अंतर्यामी आपल्या स्वरूपाला जाणणे, त्याचा अभ्यास करणे, त्याचं चिंतन करणे, आणि जशी समर्थांनी सांगितली आहे तशी ती ओळख करणे, हा ह्याचा मुख्य हेतू आहे। तर म्हणजे आपला हा जो पूर्ण आध्यात्मिक चर्चा ही जी होणार आहे ती ह्या केवळ आमच्या स्वस्वरूप आत्म्याबद्दलच होणार आहे, म्हणजे आपल्या स्वतःच्या निज रूपाबद्दल। आता फारसं लोकांचं असं काय मत असतं की देव कुठेतरी वर आकाशात खाली असं कुठेतरी आहे आणि तो तिथून बघतोय, तर ही समज ती आपण ह्यावेळी दूर करायची आहे। कारण तो जो आम्ही प्रत्यक्ष जो देव म्हणतो तो कुठे वर खाली नाही आहे, तर तो प्रत्यक्ष आपल्या हृदयात आहे, आणि हे सर्व साधू संतांनी अगोदरच सांगितलेलं आहे।
मग त्याचा निवडा म्हणजे बाबा तो कसा कुठे आहे, तर शरीरात नेमका तो कुठे आहे, हृदयात आहे का कुठे आणि कुठे आहे, रक्तात आहे का कुठे आणि कुठे, तर त्याचा जो आहे तो जो बोध आहे त्यालाच म्हणतात आत्मबोध किंवा त्यालाच म्हणतात तत्वबोध. बरोबर. आता अध्यात्म म्हणजे नेमकं काय, तर आपल्याच अंतर्यामी शुद्ध आत्मस्वरूप म्हणजेच आत्मा म्हणजे स्वय असे आपले आत्मचिंतन, म्हणजे ज्या आत्मचिंतनाने आपल्याला आपल्या स्वतःच्या आत्म्याचे अपरोक्ष अनुभूती येते. काय येते? अपरोक्ष. तर अपरोक्षचा अर्थ काय होतो इथे? पहिल्यांदा ऐकलं असेल तुम्ही. अपरोक्ष अनुभूती. अपरोक्ष अनुभूती म्हणजे आपण खरे स्वतः आत्मा आहोत. आपण खरे स्वतः आत्मा आहोत आणि आपण आत्मा जे आहोत त्या आपली स्वतःची ओळख, त्याला अपरोक्ष अनुभूती म्हणतात. आणि परोक्ष अनुभव म्हणजे काय, आत्म्यावेगळं जे काही असतं, आत्म्यावेगळं जे काही असतं त्याला परोक्ष म्हणतात. म्हणजेच जे काय आपण देवाबद्दल ऐकतो, देवाबद्दलच्या कहाण्या ऐकतो, देवाचं प्रवचन ऐकतो, कीर्तन ऐकतो, ते सगळं परोक्ष ज्ञानात येतात. हे आत्मनिवेदन किंवा हे जे आध्यात्मिक ज्ञान आहे, आत्मज्ञान, ते सुद्धा परोक्षमध्ये येते. परंतु ह्या आत्मज्ञानाच्या परोक्ष उपलब्धीमध्ये आपल्याला स्वतःचं जे स्वरूप आहे ते अपरोक्ष अशा अनुभूतीमध्ये ओळखायला यायला पाहिजे. ते आपल्यापेक्षा वेगळा आत्मा असा अनुभव नाही आहे. तो आत्मा म्हणजे स्वतःचा आपला अंतर्यामीचा ओळख आहे. ती होत आहे काय? थोडं बरोबर आहे ना? थोडं ऐकून घ्या आणि काय प्रश्न तुम्हाला नाही कळला विचारू शकतात. तसेच हे आमचे सर्वांनी आम्ही ज्या गुरूंना सर्वात श्रेष्ठ आम्ही ह्या हिंदुस्थानात किंवा आमच्या महाराष्ट्रातील स्थान दिलेले आहेत ते दत्तात्रेय गुरु. तर गुरु दत्तात्रेय गुरूंनी जी एक अवधूत गीता आहे त्यांची, अवधूत गीता, इथे कोणाला माहीत असेल माहीत नाही, पण त्यांची ती फार महत्त्वाची आहे अवधूत गीता. त्या अवधूत गीतेमध्ये महाराजांनी असं सांगितलं आहे की ज्यावेळी मानवी मनामध्ये अद्वैत आत्मज्ञान जाणून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न होते त्यावेळी ती खरी ईश्वरी कृपा असते. ज्यावेळी मानवी मनाच्या हृदयात अंतर्यामी अद्वैत ज्ञान जाणून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न होते ती खरी ईश्वर कृपा. आता भक्त आणि मुमुक्ष ह्याचा अंतर काय? भक्त म्हणजे काय, मुमुक्ष म्हणजे काय? आपण ऐकतो काय, तुम्हाला काय राजन काय म्हणतं? भक्त आणि मुमुक्ष काल विचारत असले तो का प्रश्न, काय अंतरात येतो? एक भक्त असता आणि एक मुमुक्ष असता. भक्त आणि मुमुक्ष एकच, थोडंसं फरक येतो. भक्त म्हणजे देव आपला वेगळा कोणीतरी आहे असं समजून त्याची नित्यनियमाने केलेले पूजन साधन आणि त्याला जे काय तुम्ही म्हणता ती भक्ती म्हणतात, त्याला आपण भक्त म्हणतो. आणि मुमुक्ष म्हणजे काय, तर तो जो मुमुक्ष असतो त्याला आपल्या अंतर्यामी आपल्या स्वतःच्या स्वरूपाला जाणण्याची इच्छा उत्पन्न होते, तो मुमुक्ष. ज्यावेळी आपल्या अंतर्यामी आपल्याला असलेल्या ज्या स्वतःला आत्म्याला जाणण्याची जी इच्छा ज्याला होते त्याला मुमुक्ष म्हणतात आणि ते मुमुक्षत्व. आणि ते मुमुक्ष ह्या आत्मज्ञानाला उपयोग असतं, कारण ह्या मुमुक्षाच्याद्वारे आपण आपल्या उच्च अशा आत्मस्वरूपाला जाऊन मिळतो. आत्मा कोणी नसून काही नसून आपलं स्वतःचं निज रूप आहे. आत्मा म्हणा, तो परमात्मा म्हणा, काही म्हणा, ते आपलं आत्मा तो नाही आहे, वर खाली कुठे नाही. आत्मा हे आपलं स्वतःचं निज रूप आहे. आणि हेच आपल्या साधू संतांनी पहिल्यापासून प्रथमपासून सांगितलेले आहेत. आता ह्या दासबोध ग्रंथामध्ये त्याचं स्पष्टीकरण अतिशय चांगलं केलेलं आहे. त्याचप्रमाणे अवधूत दत्तात्रेय यांनी सुद्धा व्यवस्थित सर्वांना हा जो ज्ञान मार्ग आहे तो दिलेला आहे. आता हे जे परशुराम होते, परशुरामांना सुद्धा श्री दत्तात्रेय महाराजांनी आत्मबोधच करून त्यांना आपल्या स्वरूपाची ओळख करून दिलेली. तसाच कृष्णाने जो अर्जुनाला बोध केला आहे तो बोध म्हणजे
की हे अर्जुना, तू स्वतःच्या स्वरूपाला ओळख, जिथे कसलाही कोणाचा स्पर्श होत नाही, आणि मग तिथे तू मुक्त झालास की तुला कसलीही दुःख नाही आणि तुला काही नाही. हा सर्वात महत्त्वाचा बोध भगवंत कृष्णाने अर्जुनाला केलेला. आता हा जो मी ह्या ठिकाणी जो सार्थ एकनाथी भागवताचं जे वाचन चालू आहे, आता 1 महिना चालू झाला आहे. आता त्याच्यामध्ये काय आहे की त्याच्यामध्ये हा जो उद्धव आहे तो श्रीकृष्णाचा सर्वात महत्त्वाचा, म्हणजे तो एकदम त्याचा खास मित्र. आता अर्जुनाला जेव्हा त्यांनी बोध केलेला तो सुद्धा त्याचाच मित्र, पण त्या परिस्थितीप्रमाणे दिलेला. म्हणजे त्याला तो घाबरलेला, त्याला काय करावं सुचेना, म्हणून तो त्याला बोध दिलेला. म्हणजे तो तिथे त्याचा भक्तच होता. कोणाचा? कृष्णाचा. परंतु आता इथे कसं आहे, ह्या बोधामध्ये जो स्वतः उद्धव आहे तो उद्धव ह्या ठिकाणी भक्तापेक्षा थोड्या वरच्या लेवलला आपण म्हणू शकतो. तसं लेवल वगैरे काय नसते, पण त्याच्या अंगी मुमुक्षता जागृत झालेली आहे. उद्धव जो आहे त्या उद्धवाच्या अंतर्यामी मुमुक्षता जागृत झालेली आहे. म्हणजे आपल्या अंतर्यामीचा आपला स्वस्वरूप जाणण्याची इच्छा त्याच्या ठिकाणी झालेली आहे. आणि भगवान कृष्ण जेव्हा आपल्या निजधामास परतत होते त्यावेळी त्याला तो बोध केलेला आहे. आणि हा बोध पूर्ण ह्याच्यामध्ये सांगितलेला आहे. ह्या बोधात सगळा तो सारांश त्याचाच आहे. आता हा सार्थ श्री एकनाथी भागवतामध्ये हा पूर्ण बोधरूप आहे. आता कथारूप असतो, बोधरूप असतो, त्याप्रमाणे हा मार्ग चालतो. आता ह्या एकनाथी भागवतामध्ये हे जे आपले ब्रह्माचे जे 4 पुत्र आहेत, जे सनक ऋषी म्हणतात त्यांना, सनक आदी, त्यांनी हा बोध सुरू केलेला आहे. म्हणजे त्यांनी ते आपलं आत्मज्ञान प्रस्तुत केलेलं आहे. त्याच्यानंतर श्री दत्तात्रेय यांचा आणि यदुराजाचा संवाद चालू आहे. तिथे यदुराजा म्हणून याच्यात आहे, त्याचा संवाद, मग त्यांनी आत्मबोध केला आहे. त्याच्यानंतर हे जे नवनारायण, ज्यांना आम्ही नवनाथ म्हणतो, तर त्यांनी तिथे प्रबोधन केलेलं आहे. त्याच्यानंतर पूर्ण जो बोध आहे तो कृष्ण आणि उद्धव, म्हणजे कृष्ण जिथे पूर्ण साक्षात परब्रह्म ज्ञान अवतार, आणि जो उद्धव आहे तो सर्वात श्रेष्ठ मुमुक्ष. म्हणजे त्याला आपलं स्वरूप ओळखायची फार इच्छा झालेली. आणि कृष्णाने त्याला सांगितलं काय, हे जोपर्यंत तू स्वतःच्या स्वरूपाला ओळखत नाही तोपर्यंत तू माझी इच्छा करणार, पण मी जेव्हा देहत्याग करीन, मी माझ्या निजधामात जाईन, तेव्हा हे माझं स्वरूप, म्हणजे ते माझं आणि तुझं नसून त्या आपलं स्वतःचं सार्वत्रिक एक आहे, ह्याला ओळखणं हे गरजेचं आहे. आणि ह्याच्यातूनच तुला मुक्ती आहे. तू माझ्याबरोबर येऊ नकोस, मी काय सांगतो ते आत्मज्ञान ते ग्रहण कर, आणि तुला स्वतःची त्याच्यातच मुक्ती कर. आता इथे बघा, आत्मा आणि अनात्मा, आता इथे आत्मज्ञानामध्ये सर्वात महत्त्वाची जी पायरी आहे ती म्हणजे आत्मा आणि अनात्मा. म्हणजे आपल्या अंतर्यामीचे जे आपले खरे स्वरूप, म्हणजे जे आत्मा आहे, आणि जे आत्मा नाही म्हणजे त्याला अनात्मा म्हणतात. म्हणजे आत्मा कसा आहे, तर तो जड नाही आहे, तर आत्मा चैतन्य आहे, आत्मा ज्ञान स्वरूप आहे, आत्मा संवित स्वरूप आहे, आणि आत्मा चिन्मय घन असं परमानंद ज्ञान, पूर्ण शुद्ध ज्ञान आहे. रामदास स्वामी दासबोधामध्ये ह्या आपल्या शुद्ध स्वरूपाला शुद्ध जाणीव कळा असे म्हणतात. काय म्हणतात? शुद्ध जाणीव कळा. आता ही शुद्ध जाणीव कळा म्हणजे काय, तर तुमच्या अंतर्यामी तुम्हाला जिवंत आहोत, आपण जिवंत आहोत असं जाणीव पुरवून देणारी ही जाणीव कळा आहे. ज्या जाणीवेमुळे तुम्ही जिवंतपणा जो भोगताय तो ह्या शुद्ध जाणीवेचा भोगताय. म्हणजे ती जाणीव असल्यामुळे तुम्ही आहात अशी जाणीव होते. येत आहे का लक्षात?
जाणीव कळा रामदास स्वामींनी आणि महाराजांनी कसं सांगितलं स्वामी समर्थांनी, ती जाणीव वेल आहे. वेल म्हणजे वेल कशी तुटत नाही, ती सरळ वरून खाली जाते आणि त्याला पानं फुटतात. तशी ही सर्वांच्या अंतःकरणात ही एकच जाणीव कळा आहे, एकच, त्याच्यात काही शिल्लक भाग नाही. आणि ही जाणीव कळा पुढे आपल्याला देहाच्या ओळखीने जीवभावाला प्राप्त होते आणि मग तिथून आपण हा तुझा, हा माझा, मी ह्या देहामध्ये, हा तुझ्या देहामध्ये, तो असा हा वेगळापणा तिथून येतो. आता इथे ह्या एकनाथी ग्रंथाचा हा मी सार घेतलेला आहे. त्याच्यात कृष्ण उद्धवाला काय बोध करतायत तिथे तर लक्ष देऊ आपण. हे उद्धवा, तुझे नाव, तुझे रूप आणि तुझा सर्व अभिमान टाकल्यावर अंतःकरणात जे नुसते स्फुरण असते तेच माझे हृदयस्थ स्वरूप असते. आता हा आमचा थोडा अभ्यासक म्हणजे आत्मचिंतनाचा विषय चालू आहे. थोडा गहन म्हणू नका तुम्ही, तो जर कळला तर ते स्पष्ट ह्या एका ह्याच्यामध्ये सुद्धा होऊ शकतो. हे उद्धवा, तुझे नाव, तुझे रूप आणि तुझा सर्व अभिमान टाकल्यावर अंतःकरणाचे नुसते स्फुरण असते तेच माझे हृदयस्थ स्वरूप असते. नाम, रूप आणि गुण ही केवळ माया असते. तिला सोडून जे सत्य म्हणजे नुसते आपल्या हृदयात नुसते असणे पण असते. हे काय मी माझं सांगत नाही, हे असणे पण असतं. ते असणे पण जे उरते तोच आपला अंतरात्मा. जे साधक पंचाग्नी साधन करतात, गंगा, त्रिवेणी इत्यादी तीर्थयात्रा करतात, अनेक मंत्रांचा खूप जप करतात, गाय, भूमी, सुवर्ण इत्यादी दान देतात, तसेच आणखी काही नाना प्रकारचे धर्म आचरण करतात, अग्निहोत्र करतात, नैतिक करणे आचरतात, ती सर्व पावन करणारी आहेतच, त्यात वादच नाही, हे खरंच आहे. तरी पण माझ्या स्वरूपाच्या म्हणजे माझ्या खऱ्या आत्मज्ञानाच्या एका अंशाचीही बरोबरी ती साधने करू शकत नाहीत. म्हणजे इथे भगवंत सांगतायत की आपल्या स्वरूपाचं जे ज्ञान आहे ते सर्वात महत्त्वाचं आणि ते बहुतेक करून खूप जणांचं राहून जातं. मग त्याच्यासाठी ही जी आम्ही मुद्दामुद्दा ही अध्यात्म चर्चा सुरू केलेली आहे ह्याचं प्रबोधनच ते की आपल्या आत्मस्वरूपाकडे वळूया. जी काय आम्ही 8 भक्त्या केलेल्या ते सगळं व्यवस्थित करतात लोक, पण ह्या भक्तीकडे कुठेतरी पाठ वळते. आपलं स्वरूप जे आहे ते ओळखायचं तिथेच राहून जातो. बाबा उद्धवा, यासाठीच अशा पवित्र आत्मज्ञानाच्या योगाने जीवभाव करून परमात्माच आपलं स्वयंस्वरूप आहे हे जाणावे. भिंतीवर काढलेले चित्र अनेक प्रकारचे असले तरी त्या चित्राचा आधार असणारी भिंत एकच असते. तसेच हे जग जरी विविधतेने नटलेले दिसले तरी अधिष्ठान ब्रह्म सर्वत्र मीच आहे. भगवंत श्रीकृष्ण सांगतात. जरा खिडकी उघड रे. असू दे बाबू, ही खिडकी उघड रे. आता कृष्ण उद्धवला सांगतायत, तू जन्म मरणाहून वेगळा आहेस, त्रिगुणांना स्पर्शही करत नाहीस, प्रपंचाहून तू अलिप्त आहेस, असे तुझे सत्य तू तत्वता जाण. काय सांगतायत उद्धवाला? तू जन्ममरण रहित आहेस, तुला जन्ममरणाचा अजूनही स्पर्श झाला नाही आणि हे तत्व जे तुझ्या अंतर्यामी येते ते तू जाण. सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी प्रपंच नसतो, हे सगळ्यांना माहिती आहे. सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी प्रपंच नसतो, सृष्टीच्या अंतानंतरही तो राहत नाही, मध्ये तो भासतो, तोही मिथ्याच असतो. आधी केवळ ब्रह्मच असते, लयानंतरही तसेच केवळ ब्रह्मच असते आणि मधी जे भासते ते ही भ्रांत जीवाला प्रपंच अशी अविद्या होते. आधी प्रत्यक्ष ब्रह्म परमसत्य जे परमात्मा आहे तेच असते, शेवटी तेच असते आणि मधी केवळ हा भासतोय. पण तो भास ज्याला भासतोय तो प्रत्यक्ष आपल्या अंतर्यामीचा परमात्मा.
हा भास आहे, पण तो भासतोय कोणाला? आपल्या निज स्वरूपाला. मृगजळाचे उदाहरण घे. सूर्यापूर्वी ते नसतेच, सूर्या असतानंतरही ते नसते. मधी जे काही भासते त्यात पाण्याचा एक थेंबही नसतो. बरोबर आहे? स्व म्हणजे आत्मा, स्व म्हणजे आत्मा. आणि आपण स्व म्हणजे काय घेतोय? ह्या देहामध्ये मी अमुक, माझं नाव असं आणि मी ही व्यक्ती. पण इथे प्रत्यक्ष भगवंतांनी स्पष्ट केलं आहे की स्व म्हणजे आत्मा. या आत्म्याचे जे नित्य चिंतन त्यालाच द्रष्टे लोक स्वाध्याय असे म्हणतात. हो फॅन बंद करू. घटातील जल ज्याप्रमाणे चंद्राचे प्रतिबिंब घटात आणते, त्याचप्रमाणे शुद्ध आत्म्याला देहाच्या ममत्वामुळे देहामध्ये बुद्धजीवपणा आला आहे. बरोबर, लक्ष द्या. घटातील जल ज्याप्रमाणे चंद्राचे प्रतिबिंब घटात आणते, त्याचप्रमाणे शुद्ध आत्म्याला देहाच्या ममत्वामुळे देहामध्ये बद्धजीवपणा आला असा भासतो. घट म्हणजे आवाज खूप येतो. घट म्हणजे इथे जे मातीचं घट असतं ना, ते घट स्थिर असलं तर त्यातील पाणी स्थिर असतं व चंद्राचे प्रतिबिंबही त्याच्यात जे पडते तेही स्थिर असते. पण हालचाल पण हालताच प्रतिबिंबही हलते. त्याचप्रमाणे देहाच्या सर्व अवस्था जीवाच्या आहेत असे भासतात. आता इथे उद्धवाला फार महत्त्वाचा बोध केलेला आहे. तसेच आत्मतत्व स्वतंत्र असून देह म्हणजे मी असे मानल्यामुळेच जीवाला सारे भोग भोगण्याचा भ्रम होतो. आपण आपल्याला काय म्हणतोय की आपण हा देह आहे, पण इथे श्रीकृष्ण म्हणतायत हे आत्मतत्व जे आपल्या अंतर्यामी आहे ते पूर्ण स्वतंत्र आहे आणि आपण देह आहे असे मानल्यामुळेच जीवाला सारे भोग भोगण्याचा भ्रम होतो. आता मृगजळ भासले तरी ते नसते, तेथे कोरडे भूमीच असते. त्याचप्रमाणे माझ्या ठिकाणी भासमान जगत नसून तेथे प्रत्यक्ष मीच आहे. दोन लाकडे एकावर एक घासली की त्यातून जो अग्नी निघतो तो त्या काष्टांना जाळून प्रज्वलित होतो. तशीच गुरु शिष्य यांची संवादरूपी मंथनाने ब्रह्मविद्या प्रकट होते. आकाश सदा समोरच असते, आकाश सदा समोरच असते, ते कधीही विन्मुख होत नाही. तसाच आत्मा तिथल्या तिथे आकाशासमान अंतर्बाह्य परिपूर्ण भरलेला असतो. आता आपल्याला आकाश दिसतंय समोर, पण म्हणतो आकाश दिसतोय पण भगवान देव दिसत नाही. अरे तो आकाशापेक्षा अनंत आहे आणि तुम्ही ह्या आकाशाला जे बघणारे तुम्ही आहात ते स्वतः तुम्ही ते अनंत आत्मा आहात. पण हे कोणाच्या साधारण लक्षात येत नाही, कारण आपण आपल्याला जीवभाव घेऊन मग आपण बघतोय, पण आपण जीवभाव नसून आपण प्रत्यक्ष आत्मा आहोत. सूर्य मृगजळ निर्माण करतो पण तो आकाशात अलिप्त राहतो. तसाच आत्मा प्रकृतीच्या विकाराहून अगदी विलक्षण आणि भिन्न आहे. म्हणजे आत्मा काहीच करत नाही, आत्मा पूर्णतः भिन्न असतो. दोरी ही सर्पाचा भ्रम पाहण्याच्या दृष्टीत उत्पन्न करते, पण दोरी सर्पाला स्पर्श करीत नाही. तसा आत्मा संसाराला प्रकाशित करून स्वतः निसंग व निर्विकारच राहतो. अविद्या बंधक व ब्रह्मविद्या बंधछेदक असते. अविद्या म्हणजे आपण आपल्याला मांडलेली जी कल्पना आहे की आपण एक जीव आहोत, ही बंधक असते. आणि ब्रह्मविद्या म्हणजेच आत्मविद्या, आत्मनिवेदन, आत्मचिंतन, आत्मस्वरूप, आत्मज्ञान, ही जी आत्मविद्या आहे ती बंधछेदक असते. म्हणजे त्या आपल्या ती जी चुकीची धारणा आहे की मी देह, ही धारणा केवळ आत्मज्ञानात विसर्जित होते. चित्त हा चकोर, त्याला तृप्त करणारा चंद्र म्हणजे आत्मज्ञानरूपी प्रत्यक्ष कृष्णच.
जे सृष्टीच्या पूर्वी अलिप्त असते तेच सृष्टी उत्पन्न झाल्यावर महत्त्वापासून देहापर्यंत सर्व काही व्यापून राहणारे केवळ परब्रह्म होय. बरोबर ना? जे सृष्टीच्या पूर्वी अलिप्त जे चैतन्य आहे, जे ब्रह्म आहे, ते सृष्टी उत्पन्न झाल्यावर महत्त्वापासून सर्व देहापर्यंत सर्वांना व्यापून उरते आणि तेच परब्रह्म होय. सूर्याचे किरण पडताच तूप विरघळते, तसा मी नारायण अंतःकरणात आत्मज्ञानाचा प्रकट होताच लिंग देह आपल्या आप विरघळतो. कळला? तू का विचारते? तुका थोडा जड जाताला, थोडं समजून घ्या. ज्या देहात ब्रह्मज्ञान प्राप्त होते तो मनुष्य देह धन्य होय. आता इथे काय सांगितलंय? सूर्याचे किरण पडताच तूप विरघळते, तसा मी नारायण अंतःकरणात आत्मज्ञानाने प्रकट होताच लिंग देह आपल्या आप विरघळतो. लिंग देह म्हणजे काय? जो आपल्या अंतर्यामी आपण जो जीवभाव म्हणून आपल्याला घेतलाय, तर आपण जीव नसून आपण प्रत्यक्ष आत्मा आहोत. याचं ज्ञान जेव्हा प्रगट होतं त्यावेळी तो लय होतो आणि त्यावेळी खरा त्यालाच आपण तो आपला पूर्ण अवस्था, त्याला सिद्ध अवस्था म्हणतात. इथे कृष्ण त्याला विवर प्रसूती म्हणतात. कृष्णाने काय बोध केलं तिथे? विवर प्रसूती म्हणजे जीवाचा जी कल्पित जीव भावना आहे तो आत्मज्ञानाने संपुष्टात झाला की तिथे जीव प्रकाशात नसून तिथे केवळ आत्म्याचा प्रकाशच असतो, आत्म्याचाच प्रकाश असतो आणि त्याला विवर प्रसूती म्हटलंय. तुकारामाच्या एका अभंगामध्ये आम्ही त्या दिवशी हे केलं होतं, केला होता अट्टहास ह्याचं पायी, ह्याच्यासाठीच मी तो अट्टहास केला होता की माझ्या स्वरूपाचं जे मला दर्शन आहे ते व्हावं. आणि ज्या क्षणी जीवे भावे गेला वाहून त्या क्षणी झालो पूर्ण मुक्त. आता जन्म मरण येणे नाही आणि काही जाणणे नाही. हे प्रत्यक्ष तुकारामाचे अभंग आहेत. ज्याला ज्या पदाचा देहाचा अभिमान असतो तोच त्याला बंधक असतो. आत्मस्वरूपाला विसरून उपाधीनाच मी म्हणून समजणारा जो मीपणा तोच अहंकार होय. अहंकार म्हणजे काय? अहंकार म्हणजे तो आपल्याला गर्व नव्हे. अहंकार म्हणजे आपण उपाधी, आपण म्हणजे कोण? आत्मा. आपण आत्मा, आपल्याला उपाधी, देह हे उपाधी आहे. मग ह्या देहाला आपण म्हणतो. हा देह म्हणजे मी, ती उपाधी. मन म्हणजे मी, ती उपाधी. अहंकार म्हणजे मी, ती उपाधी. जीव म्हणजे मी, ती उपाधी. मग त्या उपाधीला आपण म्हणतो आणि तो म्हणजे आपला मीपणा आणि तोच अहंकार, असं स्पष्ट भगवंतांनी सांगितलेलं आहे. जीवाला आपल्या खऱ्या स्वरूपाचे भान येणे यालाच जीवाचा परब्रह्मात लय होणे असे म्हणतात. जीवाला आपल्या खऱ्या स्वरूपाचे भान येणे यालाच जीवाचा परब्रह्मात लय होणे असे म्हणतात. आता बघा, हे दासबोधातली काही महत्त्वाचे आहेत, काढून आणलेले आहेत मी इथे. आता दासबोधामध्ये काय म्हटलं आहे? ज्ञानाचे लक्षण आहे का? ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. मी कोण हे ओळखणे याचे नाव आत्मज्ञान. मी कोण? आता तुम्ही म्हणता मी कोण म्हणजे मला माहीत नाही, मी आमका नाही. महाराज सांगतात ते तुम्ही मी कोण आहे ते तुमचं स्पष्ट नाही आहे. ते तुम्हाला शोधा. तुम्ही जे तुम्हाला घेताय ते तुम्ही नव्हे. मग इथे म्हणतात तुम्ही तुम्हाला शोधा. मग महाराज काय म्हणतात? आपणास आपण पाहावे याचे नाव आत्मज्ञान. आपणास अंतर्यामी आपल्याला पाहावे याचं नाव म्हणजे आत्मज्ञान. मुख्य देवाला ओळखावे. छान सांगितलं आहे रामदासाने. मुख्यच देवाला ओळखावे. सत्य स्वरूप समजून घ्यावे. नित्य काय व अनित्य काय याचा विचार करावे. नित्य अशा विचार, अनित्याचा त्याग करून नित्य शाश्वत स्वरूप ओळखावे. आता हा जो आमचा
जो प्रलय म्हणतो तो आमचा प्रलय कसा असतो की आम्ही म्हणतो ना जगत प्रलय, तसा हा विवेक प्रलय आहे. म्हणजे ह्या विवेक प्रलयाच्या द्वारे आपण आपल्या स्वस्वरूपावर पोचतो आणि त्या स्वस्वरूपाची ओळख होते. आता इथे काय म्हणतायत रामदास स्वामी, आपली आपणास पूर्ण ओळख झाली की सर्वज्ञता अंगात भिनते, त्यामुळे एकदेशी सर्व गोष्टी समूळ नाहीशा होतात. मी कोण असा हेतू धरून शोधायला लागले म्हणजे मी देहाहून वेगळे आहे आणि निश्चय करून अधिक शोध घेतला की आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. आपली आपणास पूर्ण ओळख झाली की सर्वज्ञता अंगात भिनते. म्हणजे काय, आपलं स्वतःचं स्वरूप ज्यावेळी आपण ओळखतो त्यावेळी ती सर्वज्ञता प्राप्त होते. त्यामुळे एकादिवशी सर्व गोष्टी समूळ नाहीशा होतात. म्हणजे आपल्या अंतर्यामी जी काय आपण एक विपरीत कल्पना केलेली असते की आपण हा आपला संसार, ते सगळं नाहीशा होतो आणि आपण स्वस्वरूपी केवळ आत्मा आहोत याची जाण होते. बस घे बस. आता इथे भाग मी असा केला आहे की याच्यात हे 2 भाग आहेत. ही आपली आध्यात्मिक चर्चा झाली, म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो ना थिअरी, हा थिअरीचा भाग झाला. आता आम्ही काय करूया, डायरेक्ट प्रॅक्टिकल करूया. प्रॅक्टिकल म्हणजे काय, प्रॅक्टिकल. आत्मा खूप ऐकला आहे, खूप किती वर्ष ऐकतोय. आता जसं समर्थांना, जसं आपल्या साधू संतांना त्यांची खरी ओळख झाली एकदम हमखास आहे, मग तशी आपली सामान्य माणसाची होऊ शकते का? तसं कशी होणार, ही समज दूर करा. ते आपले गुरु आहेत त्यांनाच माहिती आहे, ते त्यांना तसं नाही. समर्थांनी सगळ्या साधूंना सर्वात सोपं ते आहे, सर्वात सोपं तेच आहे. आणि ते आहे कुठे, बाहेर आहे का, तर आपले अंतर्यामी. मग बरं शोधायचं कसं, मग शोधण्यासाठी ही आत्मज्ञान आहे, शोधण्यासाठी हे आत्मचिंतन आहे, शोधण्यासाठी हा निधी ध्यास आहे. आणि ह्यालाच म्हणतात आत्मअध्ययन. काय म्हणतात, म्हणजे आपलं स्वतःचं अध्ययन. आपलं म्हणजे आपण जे देहरूपाने घेतो ते नव्हे, आपलं स्वतःचं अध्ययन. बरोबर आहे ना. आता इथे ज्या काही श्रुती आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवतो, म्हणजे ज्याच्याने आपल्याला प्रत्यक्ष ओळख होण्यासाठी थोडं सहाय्य होईल. आणि त्याच्यानंतर आपण जसं ह्या सर्वांनी, ह्या मोठ्या साधू संतांनी जसं आत्मचिंतन केलेलं आहे तसंच आपण चेक करूया की बरोबर हे खरंच आहे का. बरोबर ना. अंतरी आपण आहो असे जे शुद्ध स्फुरण आहे तोच आपला आत्मा आहे. हे कोणी स्पष्ट केलेलं आहे, भगवान श्रीकृष्णाने. बरोबर. अंतरीचा आत्मा, अंतरीचा जो आपला आत्मा आहे तेच आपले खरे निजधाम आहे. आपले निजधाम तेच आहे. एक राहून गेलेलं. आता इथे बघा कृष्णाने काय छान बोध केला आहे. आपण आता भगवान कृष्णाला देहरूप घेतोय, परंतु स्वतः भगवंत आपल्याला देहरूप न समजता स्वतःला आत्मस्वरूप असे ओळखतात. हा त्याच्यात फरक आहे. बरोबर. आपण भगवंत कृष्णांना देहरूप घेतोय कारण आपण आपल्याला देहरूप घेतोय, परंतु प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण हे आपल्याला देहरूप नाही घेत आहे, ते आपल्याला आत्मस्वरूप निराकार निर्गुण असे स्वतःची ओळख घेऊन नंतर ते बोध करतायत. आता इथे ते काय म्हणतायत की म्हणजे प्रस्थान समय, ज्यावेळी प्रस्थान होते तो निजधामाला निघाला. आता उद्धव म्हणतो अरे बाबा तू जाऊ नकोस, मला सुद्धा घेऊन जा, तुझ्या गरुडावर मला सुद्धा घे, मी सुद्धा येतो. आता कृष्ण काय म्हणतोय, गरुडावर बसून मला ने असे म्हणतोस तू मला काय म्हणतोस, तुझे जे गरुड आहे त्याच्यावर मी सुद्धा बसतो आणि मी सुद्धा येतो, मला तिथे ना ने. आता भगवान काय सांगतायत, पण तिथे पक्ष्यांना गती, परंतु तिथे पक्ष्यांना गतीच नाही. म्हणजे काय, तिथे पक्ष्यांना नो एंट्री.
पक्षी जाऊ शकत नाहीत तिथे. म्हणजे पण तेथे पक्ष्यांना गती नाही, त्यामुळे गरुडाचाही प्रवेश होऊ शकत नाही. मग तो म्हणतो बरं एक काम कर, मग मला खांद्यावर ने, मला खांद्यावर बसवून तू ने असे जर म्हणशील तर मला खांदाच नाही. कोण म्हणतोय? आता तुम्ही म्हणता अरे असं कसं, त्याला तर खांदा आहे, पण स्वतः कृष्ण म्हणतायत. मग ते कृष्ण कुठून म्हणतायत हे ओळखा. स्वतः भगवान अरे तू मला सांगतो पण मला स्वतःला खांदा नाही आहे, मग ते काय म्हणतायत कृष्ण? म्हणजे ते आपल्या निराकार अशा गुणातीत आत्मस्वरूपाच्या त्या स्वरूपावरून बोध करतायत. बरोबर आहे? आता श्रवण केल्याने काय होते? तर श्रवण केल्याने